राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर कशा तुम्ही? आय होप की तुम्ही मजेत असाल. तर आज आपण जाणार आहे कुठं जाणार रात्र्या कनेरी मठ. तर आपण चाललो आता कनेरी मठावर. मग काय करायचं? चलो. तर गाईज सेकंड ब्लॉग आहे आणि आत्ता वाजल्यात 5:45. मी हा व्लॉग लेच लेट चालू केला आहे कारण माझ्याकडे गाडी नव्हती त्यामुळं, पण आता गाडी आहे तर चला जाऊया. A few moments later. गाईज आता मी चाललेलोच मठावरती, पण मध्ये आमची शाळा लागली तर विचार आला की तुम्हाला पण आमची शाळा दाखवूया. तर गाईज आता चेक करा, श्री काडशिकेश्वर हायस्कूल कनेरी. तर म्हणजे ग्राउंड बी मोठा आपल्या. आधी आम्हाला आमची 10वी व्हायच्या आधी असं वाटतं की कधी आम्ही शाळेतनं जाईन, आणि आता वाटते कधी शाळेत असं म्हणजे परत नाही. हे आमच्या इकडं फळ आहे, हे स्वामींची इथं फोटो आहे. हे आमच्या शाळेचं ग्राउंड आहे. इथं इथं संध्याकाळची पोरं खेळायला येते ती. परत वरती एक मजला आहे की ब्लॉक असते. ही कार्यशाळा आहे, ही शिक्षक कक्ष, लेडीज स्टाफ रूम मॅडमांचं. आणि शेवटी हा आमचा लाडका वर्ग 10वी म्हणजे अखंड शाळेत फेमस असलेला वर्ग आहे. हुशार तर अजिबात नाहीत कोण आमच्या वर्गात. तर आहे थांब, असं फुडून दाखवू की थांब. तर एकदा फुडणं पण चेक करा. शाळेचा परिसर मोठा शाळेचा परिसर म्हणजे शिवी दिली काय कट करतो. आणि हे वरती जे दिसते का नाही, हे वरती दिसते हे सिनियर केजीच आहे. आणि त्या कडलाच जेवणाचं काय होतं आपलं भात पोषणाहार. आणि हे आमचं ग्रंथालय. तर ते फुटबॉलचं पोल आहेत, खो खोचं पोल आहेत, इकडल्या साईडला व्हॉलीबॉलचं पोल आहेत. ही आपली होती शाळा, म्हणजे आपली म्हणजे आमची. तर कोण जर 10वी किंवा 10वीच्या खालचं कोण जर शाळा बघत असलं तर एवढं ऐकून घ्या की 10वीपर्यंतच काय असेल ती मज्जा आहे. 10वीपर्यंत नंतर ना काही नाही. त्यामुळे जी असेल ती मज्जा फक्त आता कुठं असते, 10वी शेवट असते. तर चला आता आपण जाऊया परत मठावरती. आणि अजून कोणतर म्हणजे लाईक किंवा कमेंट केलं नसेल तर करून घ्या. आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर चला आता जाऊया. A few moments later. आता मी आलेलो मठावरती, जस्ट आता पोचलोय. आणि हे बघा नुसता मोबाईलवर आत्र्या कोण पोरगी बिरगी लागली काय रे? हा चालाय पोरगी काय पोरगी आमच्या आयुष्यात नाही. हरामी हो बेटा. आता तुम्ही मठ बघा, तुम्हाला मठाचं शॉर्ट दाखवतो एकदम. आणि काय जरा आम्हाला 4-5 गोष्टी माहिती आहेत ते पण सांगा. बाकी आम्हाला काय जास्त माहीत नाही कारण कधी माहिती करायची गरज पडली नाही. आणि कुठे आता त्याचा काय उपयोग होणार आहे आयुष्यात. चला तुम्ही चेक करा. व्लॉगच बनवायसाठी आलोय मी. तर तुम्हाला शॉर्ट कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि इकडं मागं महादेवांची आणि नंदी महाराजांची मूर्ती आहे. तर आता हे समोर देऊळ आहे, तर आपण या देवळात जाणार आहे.
तर चला तुम्हाला देवळाचं पण काहीतरी शॉट दाखवूया. लेट्स गो. वचनांचा पाचोळा उरला उन्हात भटकतो बाण बाण मनातल्या मनात माझ्या देवा. तर मित्रांनो आम्हाला वाटलेले की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, पण तिथे गेलो तर आम्हाला कळालं की व्हिडिओ गेला चालतोय. तर मी काही शॉर्ट्स घेतल्यात, तर ते कसे वाटल्यात ते पण सांगा, चेक करा. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था. तर मित्रांनो इकडं हे भोजनालय आहे, इकडं प्रसाद असतोय दुपारपर्यंत, दुपारी काहीतरी 3पर्यंत. आणि इकडे ही स्वामींची मूर्ती आहे आणि आपल्या स्वामींचं नाव आहे ब्रह्मलीन श्रीमद जगद्गुरु श्री काटसिद्धेश्वर स्वामी यांची मूर्ती आहे. कधी मठावर आला असला तर तुम्हाला ते माहीत असेल. आणि इकडे ही या मूर्तीबद्दल आम्हाला काय आयडिया नाही आहे, फक्त एक आई आहे, एक बाबा, एक पोरगी आहे, एक पोरगा, एवढं आम्हाला माहिती आहे. आणि हो धबधबा इकडे हे चेक करा. आणि इकडे खालती पोरांना, बारक्या पोरांना खेळायला पार्क पण आहे, ते पण दाखवूया. आणि हे काय रात्र्या इकडून सैनिकांचं 3 बलिदान हा, इकडून खालती बलिदान वगैरे काय काय त्याचं आहे, तर ते पण चला तुम्हाला दाखवूया. A few moments later. मित्रांनो आता मी पण मठाच्या बाहेर पडलोयच. तर तुम्हाला जे काय काय मला माहीत होतं ते तेवढं मी परिपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न तर केला आहे. तर आणि ते शॉर्ट्स पण काय झाले ते एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला सगळ्यांनी मला एक थँक्यू म्हणायचं आहे, कारण मागच्या माझ्या जे व्लॉगला तुम्ही जे प्रेम दिले ते म्हणजे मी ॲक्सेप्टच केलं नव्हतं की बाबा या फर्स्ट व्लॉगच एवढा असा चांगला जाईल. पण जरा भारी वाटलं तुमचं बघून. असंच प्रेम राहू द्या. आणि सबस्क्राईब, तुम्ही व्ह्यूज तर केला आहे पण सबस्क्राईब नाही केला यार, तेवढं सबस्क्राईब करा. जास्त काय नाही, फक्त 500पर्यंत पोचू दे, एवढंच पहिलंच टार्गेट आहे. बाकी सावधान राहा, सुरक्षित राहा. आणि आजचा हा व्लॉग मी इथंच एंड करतोय. चला, जय हिंद, जय भारत.